नसरापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज भोर, राजगड आणि हवेली तालुक्यातील भीमसैनिकांकडून टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी जे भीमसैनिक गोळा झाले होते त्यांना या ठिकाणी अडवून ठेवले होते. त्यापैकी काही भीमसैनिकांनी रस्त्यावर येत खरं तर आंदोलनाचा प्रयत्न केला, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच जर पाहिलं तर या पोलिसांनी त्या आंदोलकांना उचललेलं आहे आणि उचलून त्यांना ताब्यात घेऊन या ठिकाणाहून घेऊन गेलेले आहेत. आणि तर इतर जे भीमसैनिक जे मोठ्या संख्येने जमा झाले होते त्यांना आधीच दुसऱ्या ठिकाणी ते पोलिसांनी डांबून ठेवलेलं आहे. त्यांना या ठिकाणाहून येऊन दिलं नाही आहे. कुठल्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये असा प्रयत्न या पोलिसांचा होता. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर आधीच मोठा पोलीस बंदोबस्त हा खेड-शिवापूर टोलनाक्यावर ठेवण्यात आलेला होता. आणि सध्या पाहिलं तर या भीमसैनिकांपैकी काही 4-5 भीमसैनिकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्या भीमसैनिकांना ताब्यात जे आहे ते खरं तर आता घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी काही भीम सदस्य आहेत, भीमसैनिक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी चर्चा करलो. रास्ता रोको तुम्ही करणार होता पण त्याआधीच भीमसैनिकांना अडवलं गेलेलं आहे. आंदोलन पूर्ण होऊ नये हे आंदोलन पूर्णपणे दडपण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. व या ठिकाणी आमचे भीमसैनिक पॅन्थर विनोद भाऊ गायकवाड यांना जबरदस्तीने गाडी टाकून घेऊन गेलेले आहेत. गोळा होण्याच्या आधीच इथं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कुठल्या प्रकारे रस्त्यावर येणे याची काळजी पोलिसांनी घेतली होती आणि आंदोलन दडपले. पूर्णपणे आंदोलन पोलीस प्रशासनाने या ठिकाणी दडपण्याचं काम केलेलं आहे. आमचे भीमसैनिक येण्याच्या अगोदरच हे आंदोलन आणि आमच्या पॅन्थरांना आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. जे प्रमुख नेते जे आंदोलन करणार होते त्यांनाच आता ताब्यात घेतलेलं आहे. आणि आंदोलनाचा सगळा म्हणजे जे चांगल्या रीतीने हे होणार होतं त्याचा काहीच प्रशासनाने कुठलाच नाही करता ते आधीच दडपलेलं आहे. मागणी काय होती? प्रमुख मागणी तुम्ही चांगल्या मागणीसाठी खरं तरी आंदोलन करत होता. आरोपीला फाशी ही मागणी होती. आता ती तात्काळ तरी ते आंदोलन तुमचे दडपले गेले. हो, आंदोलन दडपलं पण आता जो आरोपी आहे त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमच्या आंदोलनाचं सगळ्यांचं मागणी होती. आपण पाहतोय की गेल्या सलग 3 दिवसापासून म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी हे पुणे-सातारा महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर काल सुद्धा नवले ब्रिज जवळ हा पुणे-सातारा महामार्ग अडवण्यात आलेला होता. आणि आज सलग 3ऱ्या दिवशी भीमसैनिक हा महामार्ग जो आहे तो अडवणार होते. मात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहिला तर या बाजूला काही पोलीस पाहायला मिळतात, टोलनाक्याच्या पलीकडच्या बाजूला काही पोलीस आहेत. असा जवळपास 300 ते 400 पोलिसांचा फौजफाटा या टोलनाक्यावर लावण्यात आला. आणि कुठल्याही प्रकारे आज रस्ता रोको होऊ नये यासाठी पोलिसांनी पुरेपूर काळजी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित PC सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.